नमस्कार. तर आपण आलेलो आहोत पाचोड या ठिकाणी. आसरा माता आयोजक आहेत, त्यांनी स्वागत पण केलं आणि त्यांच्याशी आपण थोडस बोलूयात. नमस्कार. धुराभाऊ खडके इथं आम्ही आयोजक आहे. इथं आम्ही समजा एक 8-10 मैदान केले आणि मॅडम आले इथं, आम्हाला खूप भारी वाटलं. त्यांचं पण स्वागत आहे, सरांचं पण स्वागत आहे. मी इथं आता परत 19 तारखेला पण मैदान आहे. अच्छा. हो, आम्ही म्हणजे एक 8-10 दिवसाला परत लगेच मैदान घेत असतो. 8-10 दिवसाच मैदान होतं. 8-10 दिवसाला घेतो, कारण आपल्याकडे बैलगाडा मालकाला पळायला मैदान नाहीये आणि डोंगराच्या लगत पाठी असल्यामुळे इथं पळायला खूप भारी आहे. त्यामुळं आम्ही बैलगाडा मालकाच्या हितासाठी इथं एक तळागाळातलं बैलगाडा मालकाचं कुठेतरी एक समाधान वाटतं, त्यामुळे आम्ही मैदान आयोजन करत असतो. आज कसा रिस्पॉन्स आहे, म्हणजे काय वाटतं तुम्हाला, तुमच्या अपेक्षित रिस्पॉन्स आहे का? हा, अपेक्षेपेक्षा भारी आहे, कारण बैलगाडा मालक खूप प्रतिसाद देतो. अच्छा, सकाळपासून सुरू असेल त्यामुळे आता बरीच गर्दी केली असेल. हो ना. एक गटाचं समजा 8-8:30 चालू झालं, पण बैलगाडा मालक पूर्ण 7 अच्छा, मग पावसाचं तुम्हाला असं वाटलं नाही की आता पाऊस जर आला तर कॅन्सल होईल वगैरे? आम्ही काय केलं होतं, पंजाब प्रॉडक्टला त्यानं सरांना विचारलं होतं. त्यांनी आम्हाला सांगितलं 8 तारखेच्या नंतर पावसाची खंड आहे, त्यामुळे आम्ही 11 तारीख केली होती. म्हणजे ते सगळं नियोजन केलं होतं बैलगाडी शर्यत. बैलगाडा मालकाला कुठलाही धावपळ नको, परत पाऊस आला ते धावपळ आपल्याला पण चांगलं नाही वाटत ना, कारण त्यांचे खूप पैसे जातात भाडे टाकण्यात याच्यामध्ये. कारण हा बैलगाडी क्षेत्र कुठेतरी वाढलं पाहिजे आपल्याकडे, त्यामुळे आम्हाला हे मैदान घ्यायला खूप भारी वाटतं. करतात आम्हाला मैदान, म्हणजे आम्ही असं एक जणच आयोजक नाही, तर ग्रामस्थ मंडळी सगळेच जेवढे असते तेवढे पूर्ण सगळेच म्हणजे खूप भारी नियोजन करतात आणि खूप भारी प्रतिसाद देतात. कोणी असं वाद नाही करत, कोणी असं भांडण नाही करत. त्याच्यामुळं मैदान घ्यायला उत्सुकता वाढते, परत नाही घ्यायला. आतापर्यंत असं कधीच झालेलं नाही ना, वाद वगैरे, पार्शलिटी कधी झाली, म्हणजे भेदभाव वगैरे असं कधीच नाही ना? कशाच नाही इथं भेदभाव करणार कशाचा, कारण सगळे बैलगाडा मित्रच आहे सगळे. व्हायलाच नाही पाहिजे, कारण की आपण माणसांमध्ये भेदभाव. तिकडे जर एक बघितलं ना, मराठवाड्यामध्ये बैलगाडा मालक खूप प्रेमळ आहे आणि बैलांना खूप जीव लावतात. आपल्या लेकरा बाळापेक्षा पण जास्त जीव लावतात आणि त्यांना कुठेतरी मैदान खेळायला भेटलं पाहिजे, त्यामुळे आम्ही मैदान घेतो. एकदम साफ आणि पवित्र हेतू आहे त्यांचा बैलगाडी शर्यती म्हणजे आयोजित करण्याचा. खूप छान वाटलं बरं का. आणि त्यामुळेच म्हणजे आता त्यांना संतोष म्हटले की इथे येणारे ना प्रत्येक जण म्हणजे जे ओठात असतं ते त्यांच्या मनामध्ये असतं, असे लोक आहेत. त्यामुळे तुमच्यामध्ये यायला खरंच खूप छान वाटतं आणि तुम्ही असेच मैदान आयोजित करत राहा. आपले जे काही मराठवाड्यातले, महाराष्ट्रातले जे काही बैल आहेत त्यांना असा चान्स भेटो तुमच्यामुळे. आम्हाला म्हणजे इथं मैदानाचं आयोजन केलं नसते, बैलगाडा मालक आले याच्यातच नाही. आम्हाला खूप असं वाटतं खूप आपल्याकडं युट्यूबर वाढायला पाहिजे. आता आपल्याकडे 2-4 बैलगाडा मालकीन पण येतात, म्हणजे हळूहळू म्हणजे महिला पण वाढल्या पाहिजे याच्यात, युट्यूबर वाढले पाहिजे, कारण बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप प्रोत्साहन भेटायला लागलं. त्यामुळं असं वाटतं कुठेतरी आपण मैदान घेतलं ना, हळूहळू बैलगाडी क्षेत्र वाढत चालेल. बोलता का? हा, बोला. तुम्हाला जे वाटतं ते बोला. म्हणजे तुम्ही कसं नियोजन केलं, काय वाटतं? मी अर्जुन पडाडे, एक गाडा मालक. माझ्या दावणीला पण चांगल्या प्रकारे बैल होऊन गेला. एक हिंद केसरी हरण्या म्हणून बैल माझ्या दावणीला गाडला. आणि इथं काय विषय झाला, आम्ही याच्या पहिलं सातारा भागात येऊन खेळायचो. काय विषय झाला की प्रत्येक गाडा मालक साताऱ्याला जाऊन नाही खेळू शकत त्याच्या परिस्थितीच्या हिशोबानं. त्यामुळं आम्ही असा निर्णय घेतला, समस्त पाचोड एकोड मंडळ ग्रामस्थ, आमचे बैलगाडाचे जे असते पदाधिकारी किंवा आमचे मित्र सहयोग, सगळ्यांनी असा निर्णय घेतला की बाबा आपण आपल्याकडेच मैदान तयार करायचं, जेणेकरून गरीबातला गरीब गाडा मालक पण 10-20 हजार रुपये खर्च करून तो नाही जाऊ शकत, त्याला इथं पळायला भेटलं पाहिजे. असं नसतं की मोठ्या लोकांकडेच पळणारे बैल असते, काही गरीब लोकांकडे त्यांच्यापर्यंत जास्त पळणारे बैल असते, पण काय असतं परिस्थितीच्या मानानं ते बैल अंधारात असतात. त्यामुळं आपण त्याला एक ट्रॅक निर्माण करून दिला. आणि पावसाचे दिवस असल्यामुळं ही एक फाटी पाचोड एकोड आणि एक भांगशी मातागड फाटी, या 2 फाट्यावर चालू पावसात मैदान होते. म्हणून आम्ही असं रान निवडलं की फुल पावसामध्ये पण तिथं मैदान झालं पाहिजे आणि गाडा मालकांचे धावपळ नाही झाली पाहिजे, असं हेतू. सर्व लोकांनी सपोर्ट केला, आजूबाजूचे सगळं पंचक्रोशी सगळे. आता त्यामध्ये आता मराठवाडा इतकं पुढे जाणार की समजा 5 दिवसाला मैदान पडणार, इथं मैदान झालं की तिथं मैदान. त्याने करून काय होईल, जास्तीत जास्त याच्यामध्ये बैलगाड्यामध्ये आणि नवीन पिढी खूप उतरली. पण माझं असं मत आहे की नवीन पिढीला बाबा पहिलं शिक्षण बघा आणि नंतर या गाड्याच्या नादीला, म्हणजे या गाड्याच्या नादामध्ये शिक्षण नको व्हायला जाऊ. बस, बाकी काही एवढे 2 शब्द. धन्यवाद.